माझ्या मैत्रिणी म्हणायचे की नाही हिच्याबरोबर आपण नको राहिलं, ही कुठेही झोपडपट्टीत वगैरे असते. माझं लग्न झालंय का नाही अजून लोकांना माहित नाहीये. मी एकतर आध्यात्मिक कुटुंबातून आहे. लोकांनी तिथेही मला ट्रोल केलं की तृप्ती देसाई ना जे आहे ते हिंदुत्वाच्या विरोधात लढायचंय, हिंदू मंदिरांच्या विरोधात लढायचंय. पण मी स्वतः शनिदेवाची भक्त आहे. संविधानानं दिलेला प्रार्थनेचा अधिकार आणि समानतेचा अधिकार, जसा पुरुषाला अधिकार आहे तसा महिलांना अधिकार आहे. तिथेही आम्हाला अडवलं गेलं, तिथेही प्रचंड धमक्या आल्या, तिथेही आम्हाला अगदी हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पण बऱ्याच लोकांनी सांगितलं की मग तृप्ती देसाई देवाला मानत नाहीत म्हणून शनी चौथऱ्यावर त्यांना जायचंय. विरोध करणाऱ्या महिला सुद्धा आता जोडीने शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर जातात. हे आंदोलनाचा रिझल्ट आहे. आज राष्ट्रपतींना तुमच्यामुळे चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेता आलं. कुंकुवामध्ये तिखट पावडर टाकून आमच्या तोंडावर फेकलेलं होतं. बऱ्याच जणांनी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मी त्या आंदोलन झाल्यानंतर मी ICU मध्ये ऍडमिट होते. हाजी अली दर्ग्याच्या वेळेलाही फार मोठा विरोध झाला. त्यावेळेला तर हिंदू आणि मुस्लिम असं जोडलं गेलं. एखाद्याने शॉर्ट बर्म्युडा घातला किंवा एखाद्याने शॉर्ट स्कर्ट घातला, तिचा भक्तिभाव बघा ना, पण तुमचं त्या गुडघ्याच्या खाली लक्ष का? परंतु आपल्या भक्तांनी पण काही गोष्टी पाळल्या पाहिजे. आपण जर भक्ती पाहतोय, देव पाहतोय, तर त्या गोष्टी पण पाहणं. युरोपमध्ये माझ्यावर डॉक्युमेंटरी जी आहे, युरोपमध्ये हो ती झाली. पण शिक्षण कमी जरी असेल तरी आज भल्या भल्यांना जे जमलं नाही ते मनोज जरांगे पाटलांनी करून दाखवलेलं आहे. मनोज जरांगे पाटील हा एक्का आहे मराठा समाजाचा आणि त्यांच्या मागे मग तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून राहिला नाही राहिला, इथला करोडो मराठा समाज त्यांच्या मागे. त्यामुळे त्यांच्या समोर, त्यांच्या आंदोलनाच्या पुढे सरकारला झुकावंच लागतं. राजकारणात जाण्याची काही इच्छा? नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर दरवर्षी आपण नवरात्र निमित्त नवदुर्गा महाराष्ट्राच्या ही सिरीज चालवत असतो. यावर्षी देखील आपण ही सिरीज कंटिन्यू करतोय आणि आजचा हा पहिला दिवस या सिरीजमधला. आणि आज या सिरीजमधल्या आपल्या पहिल्या गेस्ट, पहिल्या नवदुर्गा, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्रच काय संपूर्ण भारत देश ओळखतो, जगामध्ये त्यांचं नावलौकिक आहे, अशा भूमाता ब्रिगेड आणि भूमाता फाउंडेशनच्या अध्यक्षा तृप्ती देसाई मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, खूप खूप स्वागत आपलं. नमस्कार, धन्यवाद. खरं तर मी जसं म्हटलं की तुम्हाला कोण ओळखत नसेल असं कोणीच नाही आहे. कारण महाराष्ट्रामध्ये तुमचं जे काम आहे किंवा मंदिरांमध्ये महिलांच्या प्रवेशासाठी तुम्ही जी चळवळ उभा केली, ह्या गोष्टी बऱ्यापैकी लोकांना माहिती आहेत. त्याला आपण पुन्हा एकदा त्याची उजळणी घेणार आहोतच. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमागच्या तृप्ती देसाई नक्की ह्या कशा घडल्या आणि या क्षेत्रात पाऊल का टाकलं? कारण प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं, माझ्या मुलीने काहीतरी डॉक्टर बनावं, इंजिनियर बनावं. तुमच्या आई वडिलांचं तसं काहीतरी स्वप्न असेल, पण तुम्ही या क्षेत्रात आलात, या चळवळीत आलात. अर्थातच तुम्हाला ट्रोल देखील खूप केलं जातं. सावित्रीबाईंनी देखील एक चळवळ सुरू केली, त्यावेळेस त्यांना देखील ट्रोल केलं होतंच. सो आजच्या चर्चेला सुरुवात करण्याआधी एक मला प्रश्न विचारावा वाटतो आणि साहजिक येतो माझ्यासाठी. भीती नाही वाटत या सगळ्या गोष्टींची? नाही, अजिबात भीती नाही वाटत. तुम्ही जे म्हणालात की मी एक सर्वसामान्य कुटुंबातून आहे आणि माझं लहानपण कोल्हापुरात गेलेलं आहे. बरं. त्यामुळे कोल्हापुरी बाणा, न घाबरण्याची वृत्ती, रांगडा बाणा, रांगडा बाणा, आणि कुठेही माघार घ्यायची नाही. कुठल्याही विषयात हात घातला तर शेवटपर्यंत लढायचं. हे जे आहे ते पहिल्यापासून जे आहे ते भिनलेलं आहे आणि त्या पद्धतीनं काम करत गेले. लगेचच प्रसिद्धी मिळाली आणि बरेच जण म्हणतात की ह्या लगेचच प्रसिद्धीत, असं अजिबातच नाहीये. मी 2003 पासून सामाजिक काम करतेय. आपण जसं म्हणाला की आवड कशी निर्माण झाली, तर मला सुरुवातीपासून अगदी लहानपणापासून काही ना काही करायची आवड होती, सामाजिक काम करायची आवड होती. घरामध्येही ते माहीत होतं. कॉलेजमध्ये गेले, कॉलेजला मी पुण्यात होते, SNDT कॉलेजला. तेव्हाही मला घरातून जे काही खर्चाला पैसे म्हणजे पॉकेट मनी मिळायचा, तर माझ्या मैत्रिणी चित्रपट बघायला जायच्या, शॉपिंगला जायच्या आणि मी कुठंतरी एखाद्या झोपडपट्टीत जायचे, ज्याला कुणी शर्ट घातलेला नाहीये, त्याला काही समजा खायला नाहीये, त्याला कुठंतरी वडापाव घेऊन दे, त्याला शर्ट पॅन्ट घेऊन दे, छोट्याशा मुलाला वगैरे, असं मी काम करायचे. त्यांना लिहिता वाचता येत नाही, तर त्यांना काही लिहिता वाचता येत नसेल, त्यांना काही अर्ज वगैरे लिहून द्यायचा आहे का, तर हे काम मला आवडतं म्हणून मी करायचे. आणि त्यावेळेला माझ्या मैत्रिणी म्हणायचे की नाही हिच्याबरोबर आपण नको राहिलं, ही कुठेही झोपडपट्टीत वगैरे असते आणि अशा पद्धतीचं काम करते. कारण त्या सगळ्या डेक्कनला वगैरे मग आमचं कॉलेज जवळ असल्यामुळं
त्या तिकडे असायच्या. पण मी ते काम करत गेले कारण मला त्याची आवड होती. मी बसनी जेव्हा प्रवास करायचे कॉलेजला जाताना, कुठेही आमरण उपोषण चालू असेल, आंदोलनात सुरू असेल, तर मी तिथं उतरायचे. तिथं मला माहितीये की कुठेही आंदोलन असलं की डायरी असते. त्या डायरीमध्ये नाव लिहायचं, नंबर लिहायचा, सही करायची आणि पाठिंबा द्यायचा. ती मनापासून आवड असल्यामुळं मी ते करत गेले. आणि मग माझं खरं तर लोकांना वाटतं की माझं लग्न झालंय का नाही अजून लोकांना माहित नाहीये. किंवा मी सामाजिक काम केलं तेव्हा मी म्हणजे त्याच्यानंतर माझ्या लग्न झालंय का काय प्रवास सुरू झाला. मला सांगायचं की मी जेव्हा कॉलेजमध्ये FY ला होते 2003 ला, तेव्हा मी झोपडपट्टी महासंघाची अध्यक्ष होते. झोपडपट्टी महासंघ? हो. आणि 2003 ला माझा सगळ्यात पहिला जो मोर्चा आहे तो शिरूर तालुक्यात होता. गोरगरीब झोपडपट्टीतल्या लोकांसाठी, ज्यांना रेशन कार्ड मिळत नव्हतं, ज्यांच्या ज्या सुखसुविधा आहेत, त्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत, त्यांच्यासाठी जो आहे तो मोर्चा काढलेला होता. आणि मग तिथून ती सुरुवात होत गेली. ते काम करत गेले. 2006 ला माझं लग्न झालेलं आहे. आणि लग्नानंतर सुद्धा म्हणजे माझे जे पती आहेत तेही कोल्हापूरचे आहेत. आमचं लव्ह विथ अरेंज मॅरेज आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की तू जे काम करतीयस, मी सांगितलं होतं की मला तेच काम करायचंय, मला सामाजिक कार्याची आवड आहे. आणि त्यांचा पाठिंबा होता. आणि ती सुरुवात जी केलेली होती ती पुढे सातत्यानं सुरू राहिली. आणि मग काही अनेक खातेदारांच्या बँकेमध्ये अडकलेल्या रकमा असतील, ते आंदोलन केलं. अण्णा हजारेंचं जेव्हा भ्रष्टाचाराच्या विरोधातलं आंदोलन होतं, त्या लढ्यात आम्ही सहभागी होतो. त्यानंतर अनेक महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार या बाबतीत सातत्याने आवाज उठवत गेलो. आणि मग जेव्हा लोक जास्त प्रमाणात ओळखायला लागले, ते आंदोलन म्हणजे 2015 ला शनी शिंगणापूरचं जे आंदोलन आहे, की जिथं महिलांना चौथऱ्यावर प्रवेश नव्हता. पुरुष जाऊ शकत होते पण महिला तिथं जात नव्हत्या. आणि मी एकतर आध्यात्मिक कुटुंबातून आहे. लोकांनी तिथेही मला ट्रोल केलं की तृप्ती देसाई ना जे आहे ते हिंदुत्वाच्या विरोधात लढायचंय, हिंदू मंदिरांच्या विरोधात लढायचंय. पण मी स्वतः शनिदेवाची भक्त आहे. आणि मग शनिदेवाची भक्त मी आहे आणि मी शनिवारचा उपवास करते. मी जर देवाला मानते, देवाला नमस्कार करते, तर मग मला तिथं का तुम्ही सोडत नाही? किंवा शनिदेव असतील किंवा कुणाचाही जन्म हा एका महिलेच्या म्हणजे आईच्या उदरातून झालेला आहे. मग त्या आईचं प्रतिनिधित्व नाकारणारे तुम्ही कोण? या दादागिरीच्या ते विरोधातलं आंदोलन होतं. आणि मग संविधान, आपल्या इथे जो कायदा आहे तो कुठल्या धर्मानुसार नाही चालत, तो संविधानानुसार चालतो. आणि मग संविधानानं दिलेला प्रार्थनेचा अधिकार आणि समानतेचा अधिकार, जसा पुरुषाला अधिकार आहे तसा महिलांना अधिकार आहे. आणि म्हणूनच तो अधिकार जसा पुरुषांना आहे तसा महिलांनाही मिळावा, यासाठी शनीच्या चौथऱ्यावर महिलांनी पूजा केली पाहिजे, तिथं तेल वाहिलं पाहिजे. त्यांना जर नमस्कार करायला जायचं असेल तर त्यांना तिथं परवानगी मिळाली पाहिजे. हे आंदोलन आम्ही जे आहे ते तिथनं सुरू केलं. ते समानतेचं आंदोलन होतं. आणि मग अंबाबाई मंदिराचं आंदोलन असेल, त्र्यंबकेश्वर मंदिरातलं आंदोलन असेल, आणि नंतर हे आंदोलन राष्ट्रीय पातळीवर जे आहे ते पुढे वाढत गेलं. आणि ते आपण बघितलं असेल की अगदी शबरीमाला मंदिर जे केरळ राज्यातलं आहे, जिथेही आम्हाला अडवलं गेलं, तिथेही प्रचंड धमक्या आल्या, तिथेही आम्हाला अगदी हल्ले करण्याचा प्रयत्न केला. आणि तेही आंदोलन जे आहे ते सुप्रीम कोर्टाचे आदेश आले आणि ही सगळी आंदोलनं यशस्वी झाली. बरोबर. कारण तुमची जी काही पहिल्यापासूनची तळमळ होती त्याच्यामुळे हे यश तुम्हाला मिळत गेलं. पण मला एक लॉजिक कळलं नाही. तुम्ही कोल्हापूरच्या, शिक्षण पुण्यात, तुम्ही झोपडपट्टीसाठी काम करत होतात. पहिलं आंदोलन तुम्ही शिरूरला केलं. हो. त्याच्यानंतर तुम्ही नगरमध्ये शनी शिंगणापूरकडे गेलात, डायरेक्ट केरळला गेलात. हे नेमका याच्या मागचा सिक्वेन्स काय होता? म्हणजे तुम्ही आता शनी शिंगणापूरला पहिलं आंदोलन केलं, हो, चौथऱ्यावरती महिलांना प्रवेश द्या, त्याच्या मागचं कारण काय होतं? आता जेव्हा आंदोलन करायचं असं काही ठरवलेलं नव्हतं. आपण जसं म्हणाला की माझं शिक्षण कोल्हापूरचं आहे, कारण आम्ही कोल्हापूरचे आहोत. पण त्यानंतर मी पुढे जेव्हा शाळेतून पुढे आले तेव्हा आमची फॅमिली जी आहे ती पुण्यात शिफ्ट झाली, मुलांच्या शिक्षणासाठीच झाली. आणि मग पुण्यात आम्ही राहायला लागलो. आता तर पुणेकर झालेलो आहोत. त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर जी सामाजिक कार्याची आवड ती सातत्यानं जपली. आणि शनी शिंगणापूरचं आंदोलन हे काही कुठलं ठरवून वगैरे घेतलेलं नव्हतं. मी आपल्याला जसं सांगितलं की मी शनिदेवाची भक्त आहे. मी शनिवारही त्यावेळेला करत होते, शनिवारचा उपवास करत होते. आणि एकदा असंच मी आणि माझे पती दोघंही जेवायला बसलो होतो आणि टीव्हीवर बातमी सुरू होती. आणि तिथं असं दाखवलं जात होतं की एक मुलगी अचानक जी आहे ती चौथऱ्याच्या जवळ गेली आणि तो चौथरा अपवित्र झाला
म्हणून तो गोमूत्राने जो आहे तो पवित्र केला गेला. शनिदेवाची जी शिळा आहे त्याला दुधाचा अभिषेक घातला आणि तो पवित्र केला गेला. आणि आम्ही जेव्हा हे बघत होतो, मी म्हटलं की हे चुकीचं चाललंय. आणि मिस्टर म्हटले, तू तर शनिदेवाची भक्त आहे, तू का नाही आवाज उठवत, तू जा तिथे, तू पण तिथं गेली पाहिजे. आणि मग तेव्हा आम्ही ठरवलं की नाही, हे जे चाललेलं आहे ते चुकीचं चालू आहे, ही दादागिरी आहे, आम्हाला का तिथं सोडलं नाही जात. आणि मग मी 3-4 कार्यकर्त्यांना, महिला कार्यकर्त्यांना घेऊन मी अचानक तिथं गेले आणि मग आम्ही तो चौथऱ्यावर जाण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न केल्यानंतर आम्हाला ताब्यात वगैरे घेतलं, आम्हाला सुरक्षितपणे जे आहे ते परत पुण्याला सोडलं. आणि मग मात्र आम्ही ठरवलं की जर आपल्याला अधिकार मिळालेला आहे, संविधानानं दिलेला आहे, आणि आपण आपल्या हक्कासाठी लढतोय, तर आपण आपला हक्क का सोडायचा. आणि त्याच्यासाठी मग आम्ही जे आहे ते काय होईल ते होईल, परंतु हे आंदोलन आपण शेवटपर्यंत लढायचं. 400 वर्षांची परंपरा जरी असली तरी ती चुकीची परंपरा आहे. त्यामुळे चुकीची परंपरा 21व्या शतकामध्ये अशा पद्धतीनं जर भेदभाव करणारी परंपरा असेल तर ती आपल्याला नेस्तनाबूत केली पाहिजे. यासाठी ते आंदोलन केलं. आणि आपण बघितलं असेल की समानतेचा अधिकार जो आहे तो सगळ्यांना मिळाला पाहिजे, यासाठी ते आंदोलन होतं. शनीच्या चौथऱ्यावर गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यांचा प्रवेश झाला. आणि आता सुद्धा हजारो जे भक्त दररोज जातात, त्याच्याबरोबर हजारो महिला सुद्धा चौथऱ्यावर सन्मानाने जातात आणि दर्शन घेतात. त्यावेळेस तुम्हाला काही महिलांनी पण विरोध केला होता? प्रचंड विरोध झाला. याचं कारण असं होतं की शनिदेवाला सगळे घाबरतात. बरेच जण, म्हणजे आता आपण बघितलं तर शनिदेव हे आपल्या कुंडलीमध्ये पण असतात. आणि त्यावेळेला विरोध जो झाला तो महिलांना घाबरवून करण्यात आला. बरेच जण अंधश्रद्धा मानतात. मग शनीच्या चौथऱ्यावर आतापर्यंत 400 वर्षात महिला गेलेल्या नाहीत. आता जर महिला तिथं गेल्या तर मग काहीतरी वेगळं घडेल. किंवा जर महिलांनी तिथं प्रवेश केला आणि शनीच्या इथे जर महिलांची सावली पडली तर मात्र मग वेगळ्याच कारणांना किंवा वेगळ्या चुकीच्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागेल. आणि अशा पद्धतीनं तिथल्या स्थानिक महिलांना आणि काही महिलांना घाबरवण्यात आलं. अगदी मी जेव्हा आंदोलनं करत होते, बऱ्याच वेळेला नगरलाही मला अडवायचे. मला एकदा सुप्याला ताब्यात घेतलेलं होतं. आम्ही आंदोलन करणार म्हणून 144 कलम 1.5 महिना नगर जिल्ह्याला होता. अख्ख्या संपूर्ण नगर जिल्ह्याला जे आहे ते जमावबंदीचं जे आहे ते कलम लावलेलं होतं. पण हे करत असताना आपण जर बघितलं की आंदोलन आम्ही करतच होतो, पण शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर प्रवेश करायचा आहे. मग ह्या महिला करतायत, महिला पुढाकार घेतायत. बऱ्याच जणांनी विरोध केला. पण हिंदुत्ववादी संघटनांचा तर काहीच संबंध नाही आम्हाला विरोध करायचा, पण त्याला हिंदुत्ववादी स्वरूप आणलं गेलं. त्यानंतर काही लोकांनी विरोध केला, आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला, शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला, हल्ला करण्याचा प्रयत्न केला, चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला. आम्ही कुठंच नाही थांबलो. मग त्यांनी महिलांना जे आहे ते रस्त्यावर आणलं. आमच्यासारख्या महिलांना जर शनीच्या चौथऱ्यावर जायचं नाही तर तृप्ती देसाई प्रसिद्धीसाठी स्टंट करतायत, अशा पद्धतीचं महिलांचं म्हणणं आलं. आणि मग त्यावेळेला आपण म्हटलं की आपण तर महिलांसाठी हक्काने अधिकाराची लढाई लढतोय. तुम्ही मगाशी जसं सावित्रीमाईंचं उदाहरण दिलं, त्यावेळेला सावित्रीमाईंचा एकच उद्देश होता की महिला शिकल्या पाहिजेत. त्यांना मग शेणाच्या गोळे मारले गेले, त्यांना विरोध झाला. महात्मा फुलेंनाही बदनामीला किंवा त्यांना नावं ठेवली गेली की तुम्ही घरातली महिला का बाहेर काढ. हे काम करत असताना महिलांनाच विरोधात उभं केलं की महिलांनीच महिलांना विरोध केला तर हे आंदोलन पुढे चालणारच नाही. याच्यामध्ये जे आहे ती पुढे ह्या महिला जाणार नाहीत. त्यामुळे मग बऱ्याच महिला रस्त्यावर उतरल्या. महिलांनी सांगितलं की आम्हाला हे जायचं, तिथे जायचं नाहीये. आणि त्या मंदिरामध्ये जर पहिल्यापासून जर बंदी आहे, ह्या जर आमच्या प्रथा परंपरा आहेत तर त्या कुणीही मोडू नयेत. ही आमची धर्म आहे, ही आमचं संस्कृती आहे, अशा पद्धतीचं बोललं गेलं. पण कुठल्याही धर्माला, संस्कृतीला विरोध करण्याचा काही संबंधच नव्हता. मी स्वतः हिंदू धर्माची आहे. बऱ्याच लोकांनी सांगितलं की मग तृप्ती देसाई देवाला मानत नाहीत म्हणून शनी चौथऱ्यावर त्यांना जायचंय, किंवा यांना कुठली तरी अदृश्य शक्ती आहे जी यांना फायनान्शियल सपोर्ट करते. आम्हाला आंदोलनाला खर्चाला पैसे नव्हते, आम्ही कॉन्ट्रीब्युशन करून आंदोलनं करत होतो. आणि त्यावेळेला अशा पद्धतीचे आरोप होताना वाईट वाटलं. परंतु आपण म्हटलं की जे करायचंय काम ते शेवटपर्यंत करायचं, मग किती अडचणी येऊ देत. म्हणजे आपण म्हणतो ना की इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर संपूर्ण जग जरी तुमच्या विरोधात गेलं तर विजय तुमचा असतो. हे स्वामी विवेकानंदांचं वाक्य मी कॉलेजमध्ये वाचलेलं होतं, ते लक्षात ठेवलेलं होतं. आणि मग आपल्याकडे इच्छाशक्ती आहे ना, आपल्याकडे फायनान्शियल सपोर्ट नसेल किंवा आपण फायनान्शियल थोडे कमकुवत असू, पण आपल्याकडे
जे कर्तृत्व आहे त्याच्यावर आपण हे सगळं करू शकतो. भलेही सुरुवातीला महिला कमी होत्या, पण जसं लोकांना माहीत होत गेलं की आमचा उद्देश काय आहे, आम्ही हे समानतेसाठी करतोय, प्रत्येकाला प्रार्थनेचा अधिकार मिळावा यासाठी आपण हे करतोय, तसा जो आहे तो पाठिंबा सुद्धा वाढत गेला. विरोध तर होतच होता, परंतु ज्या महिलांनी विरोध केला त्या आपण जर बघितलं की कालांतराने आंदोलन यशस्वी झालं. विरोध करणाऱ्या महिला सुद्धा आता जोडीने शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर जातात. हे आंदोलनाचा रिझल्ट आहे. हा यश आहे. म्हणजे मी बऱ्याच वेळेला काय होतं की ट्रोलिंग करतात लोक, विरोध करतात, त्यांना प्रत्येकाला उत्तर द्यायची गरज नाहीये. तुम्ही कृतीतून उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही जेव्हा कृतीतून उत्तर देता ना, तेव्हा मग आपले विरोधक सुद्धा ज्या कृतीला विरोध करत असतात नक्कीच तिथं समर्थनासाठी असतात किंवा तीच कृती करताना आपल्याला दिसत असतात. अगदी बरोबर. हे ज्यावेळेस सगळं घडत होतं त्यावेळेस आपल्याकडे राजकारणामध्ये महिलांचा मोठा वाटा आहे. या राजकारणातील महिला तुमच्या बाजूने होत्या? आता आपण जर बघितलं तर हिंदुत्ववादी आणि पुरोगामी असे दोन्ही चेहरे जे आहेत ते राजकारणातल्या महिलांचे समोर येतात. नाही पण ते पक्ष बदलले की परत पक्ष तशी भूमिका असं राजकारणातल्या महिलांचं आहे. आमचं तुम्ही पुरोगामी आणि हे म्हटलं नाही, पण आता सध्या काय झालंय की महायुती म्हणजे हिंदुत्ववादी पक्ष सगळे आणि इकडे महाविकास आघाडी म्हणजे पुरोगामी विचारसरणी. पण आपण बघितलं तर अनेक महिला ज्या आहेत त्या महाविकास आघाडीतून महायुतीत गेलेल्या आहेत, महायुतीतल्या महिला इथं आलेल्या आहेत. राजकारणात महिलांनी आलंच पाहिजे, तिथं प्रतिनिधित्व केलंच पाहिजे. परंतु मग ह्या महिला आमच्या आंदोलनाच्या वेळेला कुठं लपून बसल्या होत्या? आता जे म्हणतायत ना की हिंदुत्ववादी एखादा विचार आला किंवा एखादं काही आंदोलन झालं तर त्याला विरोध करतात, अशा पद्धतीनं नाही झालं पाहिजे. मग एखादी महिला जेव्हा पुढे येत होती, नेतृत्व करत होती, तेव्हा तुम्ही राजकारणातल्या महिलांमध्ये कुठल्याही विचारसरणीच्या असू देत त्यांनी पाठिंबा देणं गरजेचं होतं. एक महिला म्हणून किंवा महिलांचे हक्क आणि अधिकार म्हणून कुठल्याही राजकारणी महिलांचा पाठिंबा त्यावेळेला मिळाला नाही. आणि झाल्यावर मात्र आता मी अनेक फोटो बघते, ते शनीला जातात, शनीचं दर्शन घेतात, चौथऱ्यावर जातात. मध्यंतरी तर राष्ट्रपती आल्या, अगदी राष्ट्रपती जेव्हा तिथं आल्या, मला शनी शिंगणापूर मधून फोन आला आणि ते म्हटले राष्ट्रपती जेव्हा बसलेल्या होत्या तेव्हा त्यांना जे लोक त्यांना माहिती देत होते तेव्हा ते सांगत होते की तुम्ही प्रोटोकॉलनुसार खरं तर खालूनच दर्शन घेतलं असतं, परंतु तृप्ती देसाई नावाची जी महिला आहे तिच्यामुळे हे आंदोलन इथे यशस्वी झालेलं आहे, त्यांच्यामुळे हा प्रवेश मिळालेला आहे, असं मला शनी शिंगणापुरातून फोन आला. आणि मला खूप समाधान वाटलं. मला दररोज फोन येतात, अनेक लोक दर्शनाला जातात, अनेक लोक मला फोन करतात, दर्शनाची सोय करण्यासाठी तर करतात, पण तुमच्यामुळे दर्शन झालं असंही सांगतात. आणि मग मला शनी शिंगणापूरचे शनिदेवाचे तसे आशीर्वादी आपोआपच दररोज मिळत असतात. पण अनेक तिथे हस्ती जातात, अनेक वेगवेगळे राजकारणी लोक असतील, समाजकारणी असतील, सगळ्या क्षेत्रातील लोक जातात. आणि आनंद एवढाच आहे, तिथं काय मला कधी कुठलं श्रेय घ्यायचं नव्हतं, मला काय माझं फार कुठलं नेतृत्व उभं करायचं नव्हतं, पण हक्क आणि अधिकाराची लढाई लढायची होती. महिलांना मिळालेले हक्क जे आहेत ते फक्त बोलण्यापुरते नाही तर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी आम्ही केलेलं ते आंदोलन होतं. त्या बात आहे आणि ते यशस्वी झालं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जे आज राष्ट्रपतींना तुमच्यामुळे चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेता आलं, हे सगळ्यात मोठं यश. म्हणजे आज फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाचं प्रतिनिधित्व ते करतायत. असो, याचबरोबर तुम्ही स्वतः कोल्हापूरच्या मंदिरामध्ये ज्यावेळेस तुम्ही गेलात, महालक्ष्मीच्या मंदिरात गेलात, त्यावेळेस तुमच्यावरती हल्ला देखील झाला होता. म्हणजे तुमच्या घरामध्येच तुमच्यावर हल्ला झाला होता. हो, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील मी जरी असले तरी अंबाबाई मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नव्हता असं नाही, ते तर देवीचंच मंदिर आहे. बरोबर. आता नवरात्र येत आहे, आपण देवीची पूजा करतो, 3.5 शक्तिपीठातलं एक पीठ आहे ते, पण तिथे असा भेदभाव होता की अंबाबाईचं मंदिरातला जो गाभारा आहे तिथे राजघराण्यातल्या महिलांना प्रवेश होता, पण सर्वसामान्य महिला ज्या भक्त आहेत त्यांना प्रवेश नव्हता. आणि मग आम्ही आंदोलन यासाठी केलं की आतापर्यंत सगळ्या जाती धर्माच्या महिला ज्या आहेत त्या दर्शनाला अंबाबाई मंदिरामध्ये जातात, मग राजघराण्यातल्या महिलांनी असं काय केलंय की त्यांनाच गाभाऱ्यात प्रवेश. अनेक अशा गरीब महिला आहेत की ज्या दररोज अंबाबाईची परडी पूजतात, दररोज त्या घरामध्ये जे आहेत त्यांची पूजा करतात आणि तिथं दर्शनाला येतात. आणि मग तुम्ही सर्वसामान्य महिलांना जर गाभाऱ्यात सोडणार नसाल तर मग हे चुकीचं आहे. म्हणून मग ते आंदोलन उभं केलं. ते आंदोलन उभं करताना आमचं आंदोलन यशस्वी तर झालं, पण विरोध झाला. तिथं काही अनेक वेगवेगळ्या संघटनांचे लोक विरोध करायला आले होते. त्यांनी अगदी हळदी
कुंकू जो असतो कुंकुवामध्ये तिखट पावडर टाकून आमच्या तोंडावर फेकलेलं होतं. बऱ्याच जणांनी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मी त्या आंदोलन झाल्यानंतर मी ICU मध्ये ऍडमिट होते. आणि हल्ले वगैरे तर म्हणजे आपण मगाशी म्हणालात की तुम्ही घाबरत नाही का, प्रत्येक ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे, प्रत्येक ठिकाणी आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न झाला. पण आम्ही ठरवलं की आपण सामाजिक कार्यकर्ते आहोत आणि सामाजिक कार्यकर्ता हा तळहातावर आपलं मरण घेऊन असतो. त्यामुळे जर एखाद्या वेळेला काही झालंच तर आपण क्रांती करून आपला जीव चाललेला आहे हे मनात ठरवलेलं आहे. हाजी अली दर्ग्याच्या वेळेलाही फार मोठा विरोध झाला. त्यावेळेला तर हिंदू आणि मुस्लिम असं जोडलं गेलं. अंबाबाई मंदिरात तर ठीक आहे की सर्वसामान्य महिलांना प्रवेश नव्हता, शनी शिंगणापूरमध्ये महिलांना प्रवेश नव्हता. आणि हाजी अली दर्ग्यामध्ये जेव्हा मला काही मुस्लिम महिला भेटायला आल्या की आपने इतना बड़ा आंदोलन किया है जो शनी शिंगणापूर में यशस्वी हुआ और आपने अभी ये हाजी अली दर्गा का भी आंदोलन करना चाहिए, यासाठी माझ्याकडे मुस्लिम महिला आल्या ज्यांनी हायकोर्टात याचिकाही दाखल केलेली होती. त्यामुळे त्या रस्त्यावर लढू शकत नव्हत्या आणि ते आंदोलन मग मी घेतलं. मी रस्त्यावर उतरले आणि त्यावेळेला मात्र पोलीस स्टेशनला माझ्या विरोधात 300-400 अर्ज दाखल झालेले होते की हिंदू मुस्लिम धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम तृप्ती देसाई करतायत. हिंदू मुस्लिम या धर्माबद्दल कधीही बोलले नाही. माझं म्हणणं होतं की जर मी मंदिरामध्ये महिलांना प्रवेश देऊ शकले तर हाजी अली दर्गा कुठल्याही जाती धर्माची महिला असू दे, दर्गा असू दे, मस्जिद असू दे किंवा कुठलंही मंदिर असू दे, तिथं महिलांना प्रवेश मिळाला पाहिजे. म्हणून ते आंदोलन सुरू केलं आणि ते आंदोलन सुरू केलं तेव्हा आम्हाला ताब्यात घेतलं. तेव्हा विरोध प्रचंड झाला. काही कट्टर मुस्लिम संघटना ज्या आहेत त्यांनी प्रचंड विरोध केला. पण हायकोर्टात ते प्रकरण सुरू होतं. तातडीनं ते बोर्डावर आलं, त्याच्यामध्ये निकाल दिला. सुप्रीम कोर्टात ते ताबडतोब गेलं. हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे निर्णय आले आणि हाजी अली दर्ग्यात जाऊन मी स्वतः दर्शन घेतलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला लोक काय लिहितात, हाजी अली दर्ग्याचं पुढं काय झालं, तुम्ही मुस्लिम धर्माबद्दल बोलणार आहे का नाही. कुठल्या धर्माबद्दल असं नाही, मी महिलांचं काम करते, त्या महिला कुठल्याही जाती धर्मातल्या असू देत. आणि मग मशिदी बाबतीत काय झालं, मशिदीमध्ये सुद्धा अजून महिलांना प्रवेश नाहीये. त्या बाबतीत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहे, आता सुनावणी सुरू आहे. कदाचित यावर्षी निर्णय पण येईल आणि तो आमच्या बाजूनेच येणार आहे, कारण भेदभाव होऊच शकत नाही. त्यानंतर आम्ही ट्रिपल तलाकच्या बाबतीत सुरुवातीला विरोध केलेला होता. आपण बघितलं असेल की ते नंतर बिल जे आहे त्या बाबतीत तर म्हणजे कडक भूमिका जी आहे ती मोदी सरकारने घेतली. कारण अगदी तलाक 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 असं 3 वेळा मोबाईलवर म्हटलं तरी अनेक जणांचे जे आहेत ते संसार रस्त्यावर येत होते. त्यामुळं काम करत असताना काम करत गेलो, आंदोलनं होत गेली. म्हणजे आंदोलनं ठरवून कुठलीच केलेली नाहीयेत. अंबाबाई मंदिरात जसं कळालं की राजघराण्यातल्या महिलांना प्रवेश आहे आणि सर्वसामान्य नाही, मग सर्वसामान्य महिलांचं आपण प्रतिनिधित्व करतोय ना, आपण इथं आंदोलन केलं पाहिजे, आपण न्याय मिळवून दिला पाहिजे. शिर्डीमध्ये मध्यंतरी ड्रेस कोड जो आहे तो अचानकच बॅनर्स लागले आणि मग शिर्डीमध्ये तर फक्त महाराष्ट्रातले नाही तर भारतातले लोक येतात, जगभरातले येतात आणि मुद्दाम कोणी अश्लील कपडे किंवा शॉर्ट कपडे घालून कुठल्याच मंदिरात कोणी जात नाही. त्यामुळे आता कोणी ते चालू केलेलं आहे ना की ड्रेस कोडचे बॅनर्स लावणे आणि एकाने मला वाटतं की तुम्ही बॅनर कशाला लावायला पाहिजे, मंदिरात कसं जायचं हे भक्तांना चांगलंच कळतं. मग तो पुरुष असेल किंवा महिला असेल, एखादी फॉरेनर महिला जरी आली किंवा पुरुष आला तरी सुद्धा तो कुर्ता विकत घेतो. किंवा मंदिरात जायचंय ना महाराष्ट्रात तर आपण कसं जायचं यासाठी तो अंग भरून ते दोघेही कपडे घालतात. आणि मग आपल्यात तर महाराष्ट्रातल्या महिलांचा आणि पुरुषांचा अपमान आहे तुम्ही ड्रेस कोडचे जे बोर्ड लावता ते मंदिरामध्ये. बरं, एखादं मी म्हणते की समजा 1% महिला किंवा पुरुष, एखाद्याने शॉर्ट बर्म्युडा घातला किंवा एखाद्याने शॉर्ट स्कर्ट घातला, तिचा भक्तिभाव बघा ना, तुम्ही भक्ती का मोजत नाही. तुम्ही ती जर महिला गणपतीच्या मंदिरात किंवा शिर्डी साईबाबांच्या मंदिरात किंवा कुठल्याही अगदी मंदिरामध्ये ती दर्शनाला आली आहे, ती आहे त्या कपड्यांवर आली आहे, कदाचित तिचा दररोजचा तो ड्रेस असू शकतो, पण तुमचं त्या गुडघ्याच्या खाली लक्ष का, तुमचं देवाकडे लक्ष असलं पाहिजे. त्यामुळे ड्रेस कोडला विरोधच यासाठी आहे की आपल्याला संविधानाने व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. कोणी कसं राहावं, काय घालावं, ह्या ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि तुम्ही तोच नियम जो आहे, देव जर काही म्हणत नाहीये तर तुम्ही अशा पद्धतीचे नियम तिथं लावू नका. भक्तांना फार चांगलं कळतं की आपण मंदिरात कसं जायचं. अगदी बरोबर आहे. याच्यावरती मी माझं मत मांडतो थोडंसं. तुम्ही जसं म्हणलं की कुणी जर फॉरेनर एखादी जर जोडी आली तर ती मंदिरात जाण्यासाठी कुर्ता विकत घेते. हो, तर मग तुम्ही म्हणताय की जर कोणी शॉर्ट्स कपडे घालून येत असेल तर नक्कीच त्यांचा भाव पाहिला पाहिजे. तुम्ही म्हणताय तेही
बरोबर आहे की एखादं अचानक येऊ शकतं, हो तेवढ्यासाठी कपडे बदलून यायचे हो किंवा तो भाग वेगळा आहे. परंतु आपल्या भक्तांनी पण काही गोष्टी पाळल्या पाहिजे. आपण जर भक्ती पाहतोय, देव पाहतोय, तर त्या गोष्टी पण पाहणं नाही तेवढं. बघा आता भक्ती करताना सगळ्यांनीच आता आज फॉरेनर कुर्ता का विकत घेतात? कारण ते आपला ड्रेस दररोजचा बघतात म्हणून. मला जर उद्या कोणी सांगितलं कारण मी जेव्हा ड्रेस कोडचं आंदोलन घेतलं, मग ते म्हटले तुमचं काय अनोखं आंदोलन आहे का? तुम्ही शॉर्ट स्कर्ट घालून जाणार आहे का मग प्रवेश करायला? म्हटलं नाही. हा प्रश्न कुणासाठी आहे? ज्या कॉलेजच्या मुली, आत्ताचं 21वं जे शतक आहे त्याच्यामध्ये मुली ज्या आहेत त्या दररोज जीन्स घालतात, शॉर्ट स्कर्ट घालतात. शिर्डीचा जेव्हा विषय घेतला, आपण जर बघितलं तर गोव्याच्या महिला येतात. मग गोव्याच्या महिला तर दररोज मॅक्सीज घालतात. बरोबर. मग त्यांच्यासाठी तो शॉर्ट स्कर्ट नाही, त्यांचा तो रेग्युलर ड्रेस आहे. त्याच्यानंतर आम्ही आदिवासी महिलांचं बघितलं. आदिवासी महिला अगदी गुडघ्यापर्यंतची साडी घालतात, त्या ब्लाऊज घालतच नाही. मग ते पण अश्लील म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये त्या ड्रेस कोडमध्ये म्हणणार आहात का? मी कोल्हापूरची आहे. कोल्हापूरचे आमचे जे शेतकरी बांधव आहेत ना, ते गुडघ्याच्या वर हाफ खाकी पॅन्ट घालतात. मग मग तो गुडघ्याच्या वर झालं, मग तुम्ही त्यांना बंदी घालणार आहे का? पण मग मी म्हटलं की नागा साधू आहेत, नागा साधू तर काहीच कपडे घालत नाहीत, मग त्यांना तुम्ही अडवणार आहे का? मग साधूंचा प्रश्न आल्यावर म्हटले नाही नाही, ते भक्तांमध्ये नाही मोडत, हात नाही लावत, ते वेगळे आहेत साधू. अहो असं नाहीये, नियम हा सगळ्यांसाठीच आहे. आणि राहिला प्रश्न की तुम्ही जसं म्हणाला मगाशी की मग एक भक्तांनी पण मर्यादा पाळल्या पाहिजे. भक्त मर्यादा पाळतो ना, पण एखाद्याचा दररोजचाच ड्रेस कोड जर मॅक्सीच असेल, दररोजच कोणी फ्रॉक घालत असेल, तर मग तो तसाच घालून नेणार. म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्या भक्तिभावाकडे लक्ष द्या. तो ज्या भक्तीने तिथं मंदिरात आलाय त्याच्याकडे तुम्ही बघा. त्यांनी जर शॉर्ट कपडे घातले तर त्याच्या गुडघ्याच्या खाली लक्ष द्यायचं काही कारणच नाहीये. एक्झॅक्टली, नक्कीच. ह्या सगळ्या गोष्टींबरोबर तुमचं एक आंदोलन होतं, मला वाटतं अजित सहकारी बँक. काय विषय होता तो? अजित सहकारी बँकेमध्ये घोटाळा झाला होता 2007 साली. माझं नुकतंच लग्नही झालेलं होतं आणि मी ज्या भागात धनकवडी भागात राहते तिथं ती बँक होती. आता अजित सहकारी बँक असल्यामुळं त्याला राजकीय बराच रंग होता. त्याच्यात अनेक राजकीय नेत्यांचे जवळचे लोक जे आहेत ते डायरेक्टर, चेअरमन होते आणि त्यांच्या विरोधात कोणीच आवाज उठवत नव्हतं. त्याच वेळेला मी एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून तिथले जे काही खातेदार, जे काही सगळे लोक आहेत ते आमच्याकडे आले. बरं तेव्हा माझी वैयक्तिक कुठली संघटनाही नव्हती. मी 2003ला झोपडपट्टी लोकांसाठी काम करत होते, पण माझी वैयक्तिक संघटना नव्हती. आणि मग त्यावेळेला लोक एकत्र आले. एकत्र आल्यावर मी थोडीशी बोलकी होते, 4 गोष्टी बोलल्या. तिथं येऊन सांगितलं की आपण आता रस्त्यावर उतरू, जर आपले पैसे मिळत नाहीयेत, हे डायरेक्टर जर लॉक लावून गेले तर आपण हे रस्त्यावर उतरलं पाहिजे. आणि त्यावेळेला लोक म्हटले की नाही, तुम्हीच आमच्यासाठी पुढाकार घ्यायचा. मग आम्ही अजित सहकारी बँक जी होती त्याची एक कृती समिती स्थापन केली खातेदारांची. त्याचा अध्यक्ष मला केलं गेलं. जवळजवळ 29,000 खातेदार या बँकेमध्ये होते. धनकवडी, हडपसर आणि शिरूर अशी या 3 शाखा होत्या. आणि मग ती आंदोलनं, मग सुरुवातीला रास्ता रोको आंदोलन केलं, आमरण उपोषण केलं. मग ते आम्ही इथंही करायचो, शिरूरला करायचो. त्याच्यामध्ये अगदी अजित बँकेचं नाव असल्यामुळं अजितदादा त्यावेळेलाही उपमुख्यमंत्री होते. आताही जवळजवळ 2025ला ते उपमुख्यमंत्री आहेत. आणि मग आम्ही राजकारण्यांवर आरोप करतोय म्हणून आम्हाला तेव्हाही धमक्या सुरू झाल्या. तेव्हाही ते प्रकरण जे आहे ते मागे ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला सहकार मंत्री डॉक्टर पतंगराव कदम साहेब होते. आणि मग ते आंदोलन जसं जसं आम्ही आक्रमकपणे करत गेलो, सहकार मंत्र्यांनाही जो आहे तो आम्ही घेराव घातलेला होता. DDRला घेराव घातलेला होता. अजितदादांनी तर सांगितलं होतं की मी फक्त उद्घाटनाला गेलो होतो अजित बँकेमध्ये आणि माझ्या नावामध्ये फक्त साधर्म्य आहे, माझा काहीच संबंध नाही आणि आम्ही काय कुणी कोणाचं देणं लागत नाही. आम्ही त्यावेळेला सगळ्यात पहिला पुण्यामध्ये भीक मागू आंदोलन कोणी केलं असेल तर ते आम्ही अलका चौकात केलं होतं. आणि म्हटलं मग या राजकारण्यांना आपले पैसे जर कष्टाचे देता येत नाहीत तर आपण भीक मागू आणि जेवढी भीक जमा होते त्याची निम्मी भीक जी आहे त्या पालकमंत्री म्हणजे अजितदादांना आणि निम्मी भीक सहकार मंत्र्यांना द्यायची. आणि मग आम्ही ते जवळजवळ 250-300 रुपये आमचे जमा झाले चौकामध्ये दिवसभर आम्ही भीक मागू आंदोलन केल्यानंतर. आणि मग ती भीक द्यायला जेव्हा गेलो तेव्हा नाही आम्ही घेणार नाही किंवा बरीच टाळाटाळ केली गेली. आम्ही सहकार मंत्र्यांकडेही जाणार, तोपर्यंत सहकार मंत्र्यांचा फोन आला की आम्ही मिटिंग लावतोय आणि याच्यातनं आपण मार्ग काढू, ती भीक काय मला तुम्ही देऊ नका. आणि पतंगराव कदम साहेबांनी फार चांगलं सहकार्य केलं. ते सहकार मंत्री होते, त्यांनी आमच्यासारख्या कृती समितीची बैठक लावली, पत्रकार परिषदा घेतल्या. DICGCची जी
DICGCच्या माध्यमातून जे सर्वात गरीब खातेदार होते, ज्यांच्या रकमा 1 लाखाच्या आत आहेत, ते कर्ज काढून जे आहे ते जवळजवळ 28,000 खातेदारांना आमच्या त्या आंदोलनाच्या माध्यमातून पैसे मिळाले. बाकी काही जणांना 1 लाख, कोणाचे 10 लाख, कोणाचे 50 लाख, असे 1300 खातेदार, त्यातल्या 300-400 संस्था आहेत, तेवढ्या जर त्या सोडल्या तर 28,000 खातेदारांना मात्र जे आहे ते पैसे मी मिळवून दिले. माझ्या नेतृत्वाखाली ते आंदोलन झालं आणि मग तिथून तो प्रवास जो आहे तो अजून प्रगल्भ झाला. मग तेव्हा अनेक खातेदार जोडले गेले, अनेक लोक माझ्याशी जोडले गेले, अनेक पोलीस अधिकारी जोडले गेले आणि मग प्रत्येकजण म्हणायचं आता अजित कृती समितीचं तर काम तिथंच संपलं, बरोबर. मग आता पुढे काम करताना तुम्ही कसं करणार? आणि मग मी भूमाता ब्रिगेडची स्थापना केली. भूमाता म्हणजे धरणी माता ब्रिगेड, कारण आम्ही आक्रमक काम करायचो. जशी आर्मीमध्ये ब्रिगेड असते तशी आपली ब्रिगेड असली पाहिजे म्हणून ब्रिगेड नाव ठेवलं आणि महिला म्हणजे रणरागिणी, भूमाता रणरागिणी ब्रिगेड ची स्थापना केली आणि त्या माध्यमातून मग पुढे हळूहळू काम सुरू केलं. तुम्ही इलेक्शनला पण उभं राहिला होता? हा, म्हणजे आता सहकार मंत्री जेव्हा पतंगराव कदम साहेब होते तेव्हा त्यांनी माझं काम बघितलं होतं. त्यानंतर 1 वर्ष हर्षवर्धन पाटील साहेब सुद्धा त्या पदावर होते. आणि मग महिलांना आरक्षण आलं महानगरपालिकेमध्ये. प्रत्येक जण कोणीतरी कोणाच्या तरी मिसेसला उभं करायचं, बहिणीला उभं करायचं. आणि मला मग कदम साहेबांचा त्यावेळेला फोन आला. त्यावेळेला काँग्रेसची तिकीट कोणाला मिळत नव्हती, पण मला त्यांचा स्वतःहून फोन आला की मी भारती भवनला आहे आणि तृप्ती तू मला भेटायला ये. हा, आणि मग मला बोलवलं आणि म्हटले की तू त्या बालाजीनगर आणि तिथला जो वॉर्ड आहे तिथनं उभं राहायचंय. म्हटलं साहेब मला काय इलेक्शन किंवा राजकारणामध्ये एवढा इंटरेस्ट नाही, मी नेतृत्व केलेलं नाही. म्हटले आता महिलांना आरक्षण मिळाले, तुझ्यासारख्या लढवय्या ज्या आहेत त्या मुली तिथं लढल्या पाहिजेत. म्हणजे ते मला तृप्ती म्हणायचे आणि क्रांती म्हणायचे, कारण मी सामाजिक आंदोलनातून जी क्रांती केली ती त्यांना आवडत होती. तेही सर्वसामान्य कुटुंबातून आले, त्यामुळे त्यांना की ही मुलगी कुठेतरी वरिष्ठ पदापर्यंत गेली पाहिजे, राजकारणात आली पाहिजे अशी तळमळ होती. हर्षवर्धन पाटील साहेब सुद्धा तेव्हा त्यांच्याकडे पुण्याची जबाबदारी होती आणि साहेबांकडे होती. त्या दोघांनी मिळून मला तिकीटही दिलं, AB फॉर्म दिला. काही जणांनी स्थानिकांनी विरोध पण केला की आम्ही पाहिजे तर आमच्या घरातल्या महिला आहेत, एवढे पैसे देऊ. तर नाही म्हटले, तिथं लढवय्या मुलगीच लढेल. काँग्रेसला तिथं वातावरण नाही, काँग्रेसला मतं पडतील का नाही माहित नाही, पण आम्हाला कुणाच्या घरातल्या महिलेला नाही उभं करायचं आहे. जी महिला स्वकर्तृत्वावर लढते त्यांना उभं करायचं. आणि मग त्यांनी तिकीट दिलं. ते दोघंही, हर्षवर्धन पाटलांकडे तेव्हा 4-5 खाती होती, साहेबांकडे 2-3 खाती होती. दोघंही माझ्या प्रचाराला 2-3 वेळा तिथं आले. हा, आणि मी सर्वसामान्य कुटुंबातले असल्यामुळं इलेक्शन किंवा पैसे घरी खर्च करायला काहीच नव्हतं. पतंगराव कदम साहेबांनी स्वतः वैयक्तिक मदत केली. हर्षवर्धन पाटील साहेबांनी सुद्धा त्यावेळेला प्रचाराला वगैरे जे काय लागतं ती मदत केली. पण काँग्रेसचं त्यावेळेला आमच्या भागामध्ये इतकं काही वर्चस्व नव्हतं, त्यामुळं उमेदवार तिथं निवडून नाही आले. पण त्यांना मात्र एक चांगला संदेश द्यायचा होता. म्हणजे मला पतंगराव कदम साहेबांचं नेतृत्व का आवडतं, तर त्यांनी एक लढवय्या मुलगी बघितली, तिला पुढं घेऊन जाण्याचं त्यांनी ठरवलं. काँग्रेसचे AB फॉर्म मिळणं फार अवघड होतं, लोक पैसे घेऊन बसायचे, पण साहेबांनी जी लढवय्या मुलगी आहे तिला मला तिकीट द्यायचंय, माझ्या घरी आले, माझ्या वडिलांशी बोलले आणि मला त्यांनी तिकीट तिथं दिलं आणि मला लढायला लावलं. पण पुढे जे आहेत अनेक काँग्रेसच्या तिथल्या उमेदवारांचा पराभव आणि मी पक्षातून बाहेर पडले. मला पक्षात काम करायला फार काही पहिल्यापासून आवड नव्हती. मी वेगवेगळ्या जे आहे ते प्रकरणांवर बोलत होते आणि पक्षात शेवटी मर्यादा असतात. आपण सामाजिक काम किंवा व्यक्तिगत काम करत असताना आपण कुठेही बोलू शकतो, कुठल्याही मर्यादा येत नाहीत किंवा वरून प्रेशर येत नाही. त्यामुळे मी माझं सामाजिक काम सुरू केलं आणि मग पुढे 2015ला शनी शिंगणापूरच्या आंदोलनाच्या माध्यमातून मी महाराष्ट्रात नाही तर जगात त्याची दखल घेतली गेली. म्हणजे अगदी वेगवेगळ्या देशातून माझ्यावर लेख आले. मध्यंतरी तर युरोपमध्ये माझ्यावर डॉक्युमेंटरी जी आहे, युरोपमध्ये हो, ती झाली, रिलीज झाली. आणि त्याचा किस्सा मला असा सांगायचा जो बऱ्याच जणांना माहित नाहीये. मला युरोपमधून जेव्हा फोन आला, इथले जे ट्रान्सलेटर होते त्यांनी मला त्या कॉलवर घेतलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं की तुमचं हे जे काही मासिक पाळी किंवा मंदिरातला महिलांचा प्रवेश या बाबतीत त्यांना डॉक्युमेंटरी करायची आहे. तर मी म्हटलं मला आनंदच वाटतो की मला तर अभिमान वाटला की दुसऱ्या देशातून माझी दखल घेतली गेली. कारण तेव्हा न्यूयॉर्क टाइम्स असेल, कुठलंही वर्तमानपत्र नव्हतं, कुठलाही तिकडचा रेडिओ असा नव्हता की ज्याच्यावर माझ्या बातम्या आलेल्या नव्हत्या इतर देशांमध्ये. आणि मग मी त्यांना सांगितलं की
मला नक्कीच आवडलं असतं तिकडे युरोपमध्ये यायला, परंतु माझा पासपोर्टच निघत नाही, कारण आमच्यावर गुन्हे इतके दाखल झालेत आंदोलनामुळे की मी तिकडे येऊ शकत नाही. मी त्यांना सांगितलं की त्यांना आपण सांगा, जर करायचं असेल तर तुम्हाला पुण्यात जमलं तर या, नाहीतर मग नको. आणि मग ती युरोपची टीम इकडे एक 15 दिवसासाठी आली. त्यांनी इकडे सगळं आमचं शूटिंग वगैरे केलं. मग मंदिरामध्ये असेल किंवा बाकीचं सगळा जो काही मासिक पाळीचा विषय त्यावर, आणि ती डॉक्युमेंटरी तिकडे जी आहे ती रिलीज झाली. आणि आपल्याला अजून एक सांगायचं की जे कदाचित अनेक लोकांना माहीत नसेल, की बऱ्याच जणांना आता डॉक्टरेट मिळते, पण आता JNU युनिव्हर्सिटीमध्ये 2 वर्षापूर्वी मी आणि माझं आंदोलन याच्यावर MPhil झालेलं आहे आणि ते पॉलिटिकल सायन्सला अभ्यासाला आहे. क्या बात आहे. येस. हे आमच्यासाठी नवीन हो हो, बऱ्याच जणांना ते माहिती नाही, त्याची मी जाहिराती केली नाही, कधी मीडियाला सांगितलं नाही. कारण माझं असं आहे की प्रसिद्धी आपल्याला गेले 2015 आता 10 वर्ष पूर्ण होत आहेत की मी प्रसिद्धीच होतात आहे, पण मी फार ग्राउंड लेवलला काम करणारी कार्यकर्ती आहे ना. मी प्रसिद्धी आल्यावर कधी हवेत काम करणं किंवा त्या पद्धतीचं पुढे जाणं किंवा लोकांना दुर्लक्षित करणं किंवा फार काही आपण करतोय याची प्रसिद्धी करणं, मला वाटतं की आपण काम करत राहायचं. आपण जर योग्य काम केलं तर प्रसिद्धी आपोआप मिळत जाते. जग दखल. हा, आणि जग त्याची दखल घेत असतं. नक्कीच ताई, आपण यावरती खूप बोललो, पण मला आपण ज्यावेळेस बोलतोय राहून राहून एक प्रश्न सारखा पण होतोय. आपण तुम्ही चौथऱ्यावरती महिलांना प्रवेश दिला, मंदिरांमध्ये प्रवेश दिला, हाजी अली दर्ग्यामध्ये प्रवेश दिला, परंतु फक्त तेवढेच प्रश्न नाहीत महिलांचे. हो आज कित्येक महिला हुंडाबळीच्या बळी पडतायत. हो, कित्येक महिलांना शिक्षण मिळत नाही, आणि महिलांचे असे अनेक प्रश्न आहेत. कौटुंबिक हिंसाचार हो. असेल, हुंडाबळी असेल. कधी असा विचार केला की याच्यावर पण आपण काम केलं पाहिजे? आता तेही महिलांसाठीच काम आहे. हा, बऱ्याच लोकांना काय वाटतं की आता मी कधी कधी मीडियाला सातत्यानं दिसले नाही, तर लोक म्हणतात तुम्ही सध्या मीडियाला नाही दिसत, तृप्ती देसाई दररोज काय करतात? तर माझं भूमाता ब्रिगेडचं पुण्यात ऑफिस आहे. बरं. आणि आपण जर बघितलं की मी महिलांसाठी जे सातत्यानं काम करते, त्यामुळे मग पोलीस स्टेशनच्या केसेस असतील, अशा हुंडाबळीच्या केसेस असतील, अगदी शेकडो अशा महिला आहेत की ज्यांच्या आत्महत्या मी थांबवलेल्या आहेत. बरं. म्हणजे कधी माझा 24 तास फोन चालू असतो, रात्री अपरात्री कुठल्याही महिलांना कडे माझा नंबर असतो की मी आता रेल्वे च्या ट्रॅकवर चालली आहे किंवा विष घेत. मी कित्येक आत्महत्या अशा थांबलेल्या, आणि मला त्याचं समाधान आहे. त्याची कधी जाहिरात वगैरे करायची नाही, सांगायची गरज नाही, पण हे जेव्हा काम करतो वाईट याचं वाटतंय. हुंडाबळीचा कायदा आहे, हुंडाबळीचा कायदा आहे, 21वे शतक आहे की जिथं आपण समानतेकडे वळतोय, परंतु अजूनही मुलगी जन्माला आली तरी सुद्धा आपण बघतोय की नाकारणारे बरेच जण आहेत. अजूनही आपल्याला अर्भक रस्त्यावर कडेला सापडलेली दिसतात, आणि ते बघितल्यावर फार वेदना होतात. आणि तेव्हाच मग वैष्णवी सारख्या जी आहे तो बळी जातो, वैष्णवी हागवणे. कालच जळगावला सुद्धा सेम घटना झाली, मी टीव्हीच्या चर्चेमध्ये होते. आणि मग ह्या मुली ज्या आहेत, सासरच्या मागण्या सातत्यानं वाढत जातात, आणि त्याला कंटाळून मग आपल्या माहेरी आपण हे सांगायचं का नाही? त्यांनी तर मुलीचं फार चांगलं होण्यासाठी हे कन्यादान केलेलं असतं, अगदी कर्ज काढून बरेच जण लग्न करतात, आणि मग त्या मुली कुठंतरी जीवन संपवताना दिसतात. म्हणून मग आम्ही काय केलं की हुंडाबळीच्या केसेस तर झाल्या नाही पाहिजेत, हुंडा घेतलाच नाही पाहिजेत. म्हणजे मध्यंतरी जेव्हा काही प्रकरणं आली तेव्हा मी म्हटलं हुंडा देणं आणि घेणं हे दोन्ही गुन्हा आहे. बरोबर. देणारा सुद्धा तेवढाच दोषी आहे. आणि मग ही सगळ्यात जास्त प्रथा जी आहे ती मराठवाड्यात आहे. मराठवाड्यात 2018ला आम्ही एक कॅम्पेन सुरू केलं, जे कॉलेजेसमध्ये केलं, ज्यांची लग्न झालेली नाहीयेत आणि 2-3 वर्षांनी मुलांची किंवा मुलींची लग्न होणार आहेत. मराठवाडा, विदर्भ अशा भागामध्ये जिथं हुंडा घेतल्याशिवाय लग्नच केली जात नाहीत, तिथं आम्ही कॅम्पेन केलं. त्या कॅम्पेनचं नाव होतं हुंडामुक्त महाराष्ट्र, आणि त्याचं स्लोगन हे होतं, मी हुंडा देणार नाही, मी हुंडा घेणार नाही, जो हुंडा मागेल त्याच्याशी लग्न करणार नाही. हा, आणि त्या प्रतिज्ञा सगळ्या कॉलेजेसमध्ये घेतल्या. 500-500, 1000 मुलं मुली त्याच्यात सहभागी होत होते. आणि जेव्हा कधी मी आता मराठवाड्यात किंवा विदर्भात दौऱ्याला जाते किंवा पुण्यात कधी त्यातल्या बऱ्याच जोड्या इकडे भेटतात, त्यावेळी ते सांगतात की त्यावेळेला तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये आलेला होता आणि आमचं लग्न झालं, आणि आम्ही हुंडा न घेता आम्ही लग्न केलेलं आहे. आणि मग ते समाधान वाटतं. पण हुंडाबळीच्या केसेस कमी झाल्या पाहिजेत. समुपदेशन करण्याचं काम पोलीस करतात, पण समुपदेशन केंद्र वाढवणं गरजेचं आहे. महिलांच्या बाबतीत अजूनही पोलीस स्टेशनला बघण्याचा जो दृष्टिकोन आहे
तो फार वेगळा आहे. मग तुमच्या घरात ते दररोजच चालत असेल, एका हाताने टाळी वाजत नाही, महिला कुठल्या परिस्थितीतून आली आहे हे बघितलं जात नाही. तर माझं म्हणणं आहे की पोलीस स्टेशनला तुम्ही पुढं किती मदत करता याच्यापेक्षा ती महिला जेव्हा घरातून भांडण करून आलेली आहे किंवा ती दुःखात आहे, तुम्ही तिला बसवा, तिला पाणी द्या, तिला विश्रांती घेऊ द्या, तिचं दुःख जाणून घ्या. थोड्या वेळाने ती घरातच जाईल. बरोबर. तिला शेवटी संसार करायचा असतो आणि जिथं टोकाचं भांडण असतं कदाचित ती तक्रारी देईल. परंतु बऱ्याच वेळेला काय होतं की यांचं दररोजच आहे. बऱ्याच वेळेला महिलांना जे आहे ते लक्ष दिलं जात नाही आणि मग त्या महिला पोलीस स्टेशनलाही आपली दखल घेतली जात नाही. घरी नवरा त्रास देतो, सासरचे त्रास देतात आणि मग या जाचाला कंटाळून आपल्याला जर न्यायच मिळत नाही तर मग आपण जीवन संपवलेलं बरं, अशा पद्धतीचा विचार करून ते टोकाचं पाऊल जे उचलतात. म्हणून मी दरवेळी गृहमंत्र्यांना तीच विनंती करत असते की तुम्ही लाडकी बहीण योजना आणली आहे. लाडक्या बहिणी योजनेला तुम्ही 1,500 2,000 दिले म्हणजे तुमची जबाबदारी संपत नाही. ती लाडकी बहीण योजना कशी सेफ राहिली पाहिजे, सुरक्षित राहिली पाहिजे, तिला आपण अजून कायद्याच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं संरक्षण देऊ शकतो, पोलिसांना कसे आदेश देऊ शकतो, तिथून जर ती खरोखर सुरक्षित झाली तर निश्चितच ती लाडकी बहीण योजना जी आहे ती अजून चांगली यशस्वी होईल. अगदी बरोबर. यासोबतच आता सध्या तुम्ही तुमचे बरेच स्टेटमेंट राजकारणामध्ये पण आम्ही पाहत असतो. मध्यंतरी मनोज जरांगे पाटलांनी जो काही मुंबईवरती मोर्चा नेला होता रिझर्वेशनसाठी, त्याच्यावरही तुमचे स्टेटमेंट पाहत होते. हो, मनोज जरांगे पाटलांनी जो आता मोर्चा काढलेला होता त्यांनी सांगितलं होतं ही आरपारची लढाई आहे मराठ्यांची. बऱ्याच जणांना माहित नाही मी मराठा समाजाची आहे, मी सर्वधर्म समभाव मानते, सगळ्यांसाठी काम करते, पण मी मराठी समाजाची आहे. यावेळी जेव्हा गोरगरीब मराठ्यांसाठी आरपारची लढाई होती त्यावेळेला एक निस्वार्थी नेतृत्व मनोज जरांगे पाटील काम करतायत आणि ह्या निस्वार्थी नेतृत्वाच्या मागे आपल्यासारख्या एखाद्या महिलेने जर उभं राहिलं तर निश्चितच त्या लढ्याला चांगलं पाठबळ मिळेल. म्हणून मी सातत्यानं अगदी आंदोलनाला अगदी मी त्यांना तळेगावला भेटायला गेले, जिथं जिथं म्हटलं गेलं की मग गणेशोत्सव काळातच हा मोर्चा जरांगे पाटलांनी का काढला. मी म्हटलं अहो गणपतीचा आशीर्वाद मिळणार आहे म्हणून काढला. म्हणजे काही लोक विनाकारण ट्रोल करत होती. कदाचित मनोज जरांगे पाटलांचं शिक्षण कमी असेल, पण शिक्षण कमी जरी असेल तरी आज भल्या भल्यांना जे जमलं नाही ते मनोज जरांगे पाटलांनी करून दाखवलेलं आहे. एवढे करोडो लोक एकत्र करणं, लाखो लोक मुंबईच्या ठिकाणी आणणं, तुम्ही त्यांना जेवण दिलं नाही, तुम्ही त्यांना पाणी दिलं नाही तरी एकही माणूस रिटर्न आला नाही. याच्यासाठी खंबीर नेतृत्व असावं लागतं, जे मनोज जरांगे पाटलांचं नेतृत्व मराठा समाजाला मिळालेलं आहे. आणि आम्हाला माहित होतं की त्यांनी यावेळी आंदोलनं केलेली आहेत, काही ना काही पदरात घेतलेलंच आहे. त्यामुळे निश्चितच यावेळी आरपारच्या लढाईमध्ये निश्चितच काही ना काही घेऊन जातील. आणि आपण बघितलं असेल की अगदी हैदराबाद गॅझेटियर असेल आणि सातारा गॅझेट असेल, अनेक कुणबी प्रमाणपत्र आता मिळू शकतात. आणि आमचं म्हणणं आहे की जो गरीब मराठा समाज आहे, मी मराठवाड्यात बघितलेला आहे, मराठवाड्यातला गरीब मराठा हा आत्महत्या करून किंवा अनेकांची घरं जी आहेत ती उद्ध्वस्त झालेली आहेत. अगदी थोड्या थोड्या मार्कांवरून ओपन मध्ये असल्यामुळं बऱ्याच लोकांच्या सीट तिथं लागलेल्या नाहीयेत आणि मग शेती करण्याशिवाय पर्याय नसतो. मराठवाड्यात पाणी कमी आहे, तिकडे आपण बघितलं असेल की आपल्यासारखा काही बागायती क्षेत्र जास्त नाहीये, त्यामुळे तिथं काय कापूस पिकतो, तिथं जे आहे ते सोयाबीन पिकतं, तिथं डाळी पिकतात, आपल्यासारखं हिरवगार तिथं काहीच नाही. आणि मग जो खर्चाला पैसा लागतो तो फार कमी प्रमाणात कुटुंबाला जो आहे तो मिळतो. आणि म्हणून मराठा समाज हा तिथला फार मागास आहे किंवा तिथल्या मराठा समाजाला हे आरक्षणाची गरज आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रातले सगळेच मराठी त्यासाठी पेटून उठलेले होते. आणि मला वाटलं की मी या लढ्याला पाठबळ द्यावं, शेवटपर्यंत देणार, कारण गरीब मराठा समाजातला जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्यांचं आयुष्य चांगलं व्हावं यासाठी माझ्यासारखी कार्यकर्ती निश्चितच या लढ्यामध्ये त्यांना सातत्यानं पाठबळ देत असेल. नक्कीच ताई. परंतु तुम्ही सगळे हा शब्द जो वापरला ना, थोडंसं मागे जातो की मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की ज्यावेळेस तुम्ही आंदोलन करत होतात, महिलांसाठी करत होता, त्यावेळेस महिला लोकप्रतिनिधी समोर आल्या का किंवा तुमच्या पाठीशी उभ्या राहिल्या का? सेम मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन सुरू केलं मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी, त्यावेळेस मराठा समाजातील लोकप्रतिनिधी त्यांच्या पाठीशी होते का? आता जेव्हा मराठा समाजाचा जो मोर्चा मुंबईत आला तेव्हा आपण जर बघितलं तर मला काही मराठा समाजातील लोकप्रतिनिधी फार काही त्यांच्या मागे दिसले नाहीत. कारण इलेक्शन जवळ येणार आहेत, आपल्या नेत्याच्याच विरोधात जर आपण गेलं तर आपल्या लोकांना तिकीट मिळणार आहेत का नाही
ही चिंता त्या राजकारण्यांना होती. म्हणजे राजकारणी किती स्वार्थी असतात हे दिसलं. खूप कमी हाताच्या बोटावर मोजण्या इतके राजकारणी आपल्याला त्यांच्या स्टेजवर दिसले. पण मला असं वाटत होतं की जेव्हा गरीब मराठा समाजातल्या लोकांसाठी जर हे आंदोलन चाललेलं आहे, माझ्यासारखी कार्यकर्ती जी सर्व धर्म समभाव मानते, जी या लढ्याला का पाठिंबा द्यायला उतरली, कारण गरीब लोकांना याचा फायदा होणार आहे. मला वाटतं की मराठा समाजातले लोकप्रतिनिधी तर मराठ्यांच्या मतावर निवडून येतात, त्यांनी तर उघड उघड पाठिंबा द्यायला पाहिजे होता, त्यात सहभागी व्हायला पाहिजे होता. पण बरेच जण दिसले नाहीत आणि हे दुर्दैव आहे. बरोबर. तुम्ही म्हणताय की निवडणूक समोर आली म्हणून ते पाठिंबा देत नाहीत. आता आपण जर पाहिलं तर दुसरी बाजू जर पाहिली, ओबीसी समाजाचं आरक्षण चाललंय असं ज्यांना वाटतंय, ज्या नेत्यांना वाटतंय, ओबीसी नेत्यांना, ते नेते तर त्यांच्या समाजाच्या पाठीशी उभे आहेत. हा, आता मराठा समाजामध्ये मनोज जरांगे पाटलांचं नेतृत्व इतकं प्रखर आहे की मराठा समाजातले लोकप्रतिनिधी नाही आले तरी त्यांना चालतं, कारण करोडो मराठा समाज जरांगे पाटलांच्या मागे. त्यांना चालतं, ठीक आहे, हा, पण जबाबदारी होती ना. जबाबदारी होती ना. मी सांगितलं ना की जे लोकप्रतिनिधी होते ते स्वार्थी निघाले. हे दुर्दैवाने सांगावं लागतंय की ते त्या लढ्यामध्ये सहभागी नव्हते. नंतर कदाचित त्याची जाहिरात करतील इलेक्शनला की आम्ही त्याच्यामध्ये होतो, आमचा दादांना पाठिंबा आहे वगैरे. आणि ओबीसी समाजामध्ये आपण जर बघितलं तर ओबीसी समाजातला जो वर्ग आहे, हे बघा, ओबीसी समाजातलं आरक्षण काढा आणि ते मराठ्यांना द्या, ही जरांगे पाटलांची कधी मागणी नाहीये. अजिबात त्यांना धक्काही लागला नाही पाहिजे. पण ज्या मराठा समाजाला आतापर्यंत काहीच मिळालं नाही त्यांना मिळालं पाहिजे, ही मागणी आहे. आणि ओबीसी समाजातल्या कार्यकर्त्यांच्या मागे, आंदोलकांच्या मागे त्यांचे नेते मात्र खंबीरपणे उभे राहतात. याचं कारणच हे आहे की आतापर्यंत ओबीसी समाजाच्या लोकप्रतिनिधींचा एक गट आहे. आपण जर मिनिस्ट्री पण बघितली तर मिनिस्टर असतील, आमदार असतील, खासदार असतील, ते त्या वर्गातून निवडून येतात आणि ते त्यांच्या बंधू भगिनींना जे आहे ते धरून ठेवतात, त्यामुळे त्यांच्या ते मागे आहेत. पण मला वाटते की मनोज जरांगे पाटील हा एक्का आहे मराठा समाजाचा, आणि त्यांच्या मागे मग तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून राहिला नाही राहिला, इथला करोडो मराठा समाज त्यांच्या मागे. त्यामुळे त्यांच्या समोर, त्यांच्या आंदोलनाच्या पुढे सरकारला झुकावंच लागतं. मग त्यांच्या मागे कुठले लोकप्रतिनिधी असू देत किंवा नसू देत. नक्कीच नक्कीच. खरं तर ताई, आजचा हा पॉडकास्ट आहे, याच्यामध्ये खरं तर तुमचा प्रवास जाणून घ्यायचा होता. त्याच्या व्यतिरिक्त आज तुम्ही महिलांसाठी लढताय, परंतु अजून महिला स्वतःच्या हक्कासाठी महिला लढायला तयार नाहीत. हो, काय सांगाल? आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा हे बऱ्याच वेळेला जाणवतं की आपण महिलांच्या हक्क आणि अधिकारासाठी लढतोय. आणि हे जेव्हा त्याचं महत्व आपण समजून सांगत असतो तेव्हा बरेच जण आता जेव्हा शनी शिंगणापूरचा विषय आला तेव्हाही म्हटले नाही, ह्या आपल्या परंपरा आहेत. हक्क आणि अधिकार हा फक्त कागदावरच राहतो. आपण महिला दिनाचा बघतो, 8 मार्चला महिला दिन साजरा केला जातो. एकच दिवस. हा, पण एकच दिवस केला जातो. महिला आहे तिथंच आहेत. आज महिला डे नाईट शिफ्टला काम करतायत, परंतु महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून तसाच आहे. आता नवरात्र आहे, ह्या मुलाखती आपण नवरात्राच्या निमित्तानं करताय. देवीची पूजा केली जाते 9 दिवस. घरातल्या मुलीला पूजलं जातं का? तिला तसे अधिकार दिल्या जातात का? तुम्ही जसा मुलाला तुमच्या सांभाळता तसंच मुलीला लहानपणापासून दिलं जातं का? बऱ्याच वेळेला आपण बघतो की 7च्या आत घरात हे मुलीसाठी असतं. मुलगा मात्र कट्ट्यावर रात्री 10 पर्यंत जे आहे ते गप्पा मारत असतो आणि ते चालतं. पण मला असं वाटतं की मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी असेल. घरातूनच तुम्ही जर सगळी समानतेची वागणूक, अगदी मग त्यांचं खाणं असेल, राहणं असेल, त्यांची शैक्षणिक जी आहे ती गौडदौड असेल, हे सगळंच जर तुम्ही समानतेने पुढे नेलं तर मग असा भेदभाव आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि मग महिलांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर मी महिलांना या पॉडकास्टच्या माध्यमातून आव्हानच हे करेन की नवरात्र आहे, नवरात्रात 9 दिवसाच्या नक्कीच आवडीच्या जे कलर आहेत त्याच्या साड्या घाला, परंतु 9 रंग कसले आहेत? ह्या ज्या देवीला आपण मानतो, आपण दुर्गेलाही मानतो, आपण महाकालीलाही मानतो, आपण सरस्वतीची पूजा करतो, आणि त्यांनी केलेला जो संघर्ष आहे त्याला सलाम करण्यासाठी जे आहे ही नवरात्र आहे. त्यांना वंदन करण्यासाठी आहे, त्यांची पूजा करण्यासाठी आहे. आणि मग आपल्या घरामध्ये आपण आपल्या हक्काची लढाई, किंवा समाजामध्ये आपण आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी कुठंतरी पाठीमागे आहोत का? आणि असाल तर मात्र आता पुढाकार घ्या, दुर्गेचं रूप धारण करा आणि रस्त्यावर उतरा. नक्कीच नक्कीच. खरं तर हा सर्वात मोलाचा संदेश या महिलांसाठी ठरेल. Yes. आजच्या पॉडकास्ट मधला शेवटचा प्रश्न. हा,
राजकारणात जाण्याची काही इच्छा? राजकारणात जाण्याची इच्छा आहे, पण सध्या नाही. कारण सध्या सामाजिक कामं जी मी करतीये, तर त्याच्यामध्ये प्रचंड प्रतिसाद आहे. राजकारण्यांकडून लोकांना जो न्याय मिळत नाही, तो न्याय घेण्यासाठी लोक माझ्याकडे येतात आणि त्याच्यामधून रिझल्ट सुद्धा 100% जे आहेत ते मिळत असतात. मी दररोज तेच काम करते आणि मला वाटते की लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी राजकारण हा चांगला पर्याय आहे. जायचं आहे, परंतु सध्या तरी राजकारणात जाण्याचा विचार नाही. पण तिथं गेले तरी सुद्धा खूप चांगलं काम महिलांसाठी करायचं आहे. सर्वसामान्य गोरगरीब समाजासाठी ते काम मला करायचंय. राजकारणी महिला ज्या आहेत त्या सध्या काम करतायत, परंतु राजकारणी महिला हा पक्षाचा अजेंडा राबवताना दिसतायत आणि पक्षाचा अजेंडा राबवताना कुठंतरी मग महिलांना न्याय देतानाही कमी दिसतायत. म्हणजे मी महिला आयोगाचं जर सांगायचं झालं तर महिला आयोग हा महिलांसाठी आहे, परंतु कुठंतरी एखाद्या राजकीय नेत्याचं प्रकरण आलं, धनंजय मुंडेंचं प्रकरण जर आलं, तर करुणा मुंडेंचं काही ऐकूनच घेतलं जात नाही. किंवा एखाद्या कुठल्या नेत्याचं प्रकरण महायुतीतले आलं तर त्या प्रकरणाचा फॉलोअप महिला आयोगाकडून घेतला जात नाही. मला वाटतं अन्याय हा ज्या कुठल्या महिलांना येतो त्याचा वर्ग बघू नका, ते कुठल्या तुमच्या नेत्याशी संबंधित आहेत हे बघू नका. तुम्ही त्यांना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. आणि म्हणूनच मी मध्ये एक आगळी वेगळी मागणी केली होती. कारण माझ्याकडे जेव्हा महिलांच्या केसेस येतात तेव्हा अनेक पीडित पुरुष सुद्धा माझ्याकडे येतात. बरोबर. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की आपण महिलांसाठी काम करतो, पण चुकीच्या महिलांसाठी मी नाही काम करत. जिथं चूक पुरुषाची आहे तिथं नक्कीच मी धडा शिकवेन, पण जिथं चूक पुरुषाची नाही तिथं मी त्याच्या मागे खंबीरपणे उभी राहते. मी तिथंही समानतेचा जो आहे ते समानतेसाठी काम करत असते. आणि म्हणून मी म्हटलं होतं की महिला आयोग तर महिलांसाठी आहे, पण पुरुषांना जो आहे तो न्याय देण्यासाठी समानतेचा अधिकार आहे ना. मग महिला आयोग अनेक वर्षापासून काम करतोय. पुरुष हक्क आयोग जो आहे तो पुरुषांसाठी आता स्थापन होणं गरजेचं आहे. नक्कीच. खरं तर आजपर्यंत तुम्ही जेवढ्या मागण्या केल्या, राजकारण सोडता तुम्हाला प्रत्येक ठिकाणी यश येत गेलेलं आहे. नक्कीच. खरं तर तुमचा हा प्रवास आहे, हा आज तुम्ही वास्तव कट्ट्यावरती मांडला. खरं तर वास्तव कट्टा आणि आरम फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ही जी काही नवदुर्गा महाराष्ट्राची सिरीज आहे, याचा आजचा पहिला दिवस आणि तुम्ही आज आमच्या पहिल्या गेस्ट. खरं तर तुमचा प्रवास पाहून आपण नवदुर्गा म्हणतो, दुर्गेचं रूप म्हणतो, हे दुर्गेचं रूप सगळ्या महिलांना दिसावं आणि त्याचा त्यांच्या जीवनावरती परिणाम व्हावा, हीच या नवरात्राच्या निमित्ताने आपण अपेक्षा बाळगूयात, प्रार्थना करूयात. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि आमच्यासोबत संवाद साधला त्याबद्दल खूप खूप किरण सर धन्यवाद. आणि वास्तव कट्ट्यावर अनेक वास्तवातल्या गोष्टी मला मांडता आल्या त्याबद्दल मनापासून आभार. सगळ्यांना नवरात्राच्या मनापासून शुभेच्छा. थँक्यू.